हालेलुया. प्रभूची स्तुती असो. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचे असं मी स्वागत करतो. हालेलुया. देव जो आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आपला उद्धारक याचपासून तुम्हाला कृपा व शांती ही असो. पुन्हा एक वार प्रभूच्या नावाला धन्यवाद. देवानं ही अतिशय सुंदरशी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याच्या सानिध्यामध्ये त्यानं आम्हाला घेतलेला आहे आणि आता देव त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे त्याच्या वचनातून आमच्याशी हितगुज करणार आहे. हालेलुया. अनेक लोकांना ही संधी मिळाली नाही, पण देवानं ती तुम्हाला मला दिलेली आहे. त्याबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. हालेलुया. माझ्या भावांनो बहिणींनो, देव किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही प्रतिदिवशी घेत आहोत. देवाची दया सनातन आहे आणि त्या दयेचा अनुभव आम्ही घेत आहोत. प्रियानो, आज या भूतलावर आम्ही जिवंत आहोत, सुरक्षित आहोत. आम्हामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची आशा आहे. प्रभू येशूची आणि अनुकूलता आम्हाला प्राप्त झालेली आहे. ही देवानं आम्हावर केलेली ही कृपा आणि देवानं आम्हाला दिलेला हा आशीर्वाद आहे. हालेलुया. आम्ही सुरक्षित आहोत कारण देव आमच्या बरोबर आहे. आम्ही सुरक्षित आहोत कारण देवाची दया आमच्यासाठी आहे. आम्ही सुरक्षित आहोत कारण त्याची कृपा आम्हाला पुरेशी आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, त्या देवाला आपण धन्यवाद देत असताना प्रभूच्या वचनाकडे पुन्हा एक वार आपण आपली दृष्टी लावूयात, आपण आपले कान लावूयात त्याची वाणी ऐकण्यासाठी, त्याचा शब्द ऐकण्यासाठी. हालेलुया. त्याच्या शब्दाविषयी, त्याच्या वचनाविषयी देवाच्या आणि मी पाहतो विवचनाविषयी आम्ही नेहमी अविश्वास असावं किंवा आम्ही ते स्वीकारण्यासाठी आम्ही तयार असावं. कारण जिथं देवाचा शब्द आहे तिथं आरोग्य आहे, जिथं देवाचा शब्द आहे तिथं शांती आहे, जिथं देवाचा शब्द आहे तिथं आणि सत्व, हाडांचं सत्व देहाचं आरोग्य आहे. जिथं देवाचा शब्द आहे तिथं देवावरचा विश्वास वाढणं आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही त्या देवाच्या वचनाकडे येत असताना पुन्हा एक वार देवाला धन्यवाद देऊया देवाच्या जिवंत वचनाबद्दल. हालेलुया. प्रियानो, हे वचन तुम्हाला मला देवानं दिलेलं आहे यासाठी की आम्ही परिपूर्णतेपर्यंत पोहोचावं, आम्ही सत्याच्या ज्ञानाप्रत आम्ही पोहोचावं आणि सार्वकालिक जीवनाचा वाटा आम्ही मिळवून घ्यावा. हालेलुया. धन्य आहे ते लोक जे देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करत आहेत. धन्य आहे ते लोक जे देवाच्या वचनामध्ये अहोरात्र रममान होत आहेत. धन्य आहे ते लोक जे त्या वचनामध्ये आणि सांगितल्याप्रमाणे आचरण करत आहेत. हालेलुया. कारण बायबल सांगतो, तुम्ही फक्त ऐकणारे असू नका, तर ऐकल्याप्रमाणे आचरण करणारे व्हा. आणि प्रियानो, तेच आहे की कृतीशील जीवन आम्ही जगावा. हालेलुया. विश्वास कृतीनं पूर्ण होतो असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून जो विश्वास तुम्ही आणि मी आपल्या देवावर ठेवलेला आहे तो पूर्ण कसा होणार आहे किंवा पूर्ण केव्हा होणार आहे? जेव्हा आम्ही कृती करू, आम्ही विश्वासाची कृती करू, आम्ही वचनाप्रमाणे आचरण करू. हालेलुया. आणि मग प्रियानो, या दिवसामध्ये आपण त्या वचनाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे, त्याला सर्वोच्च प्राधान्य देणं गरजेचं आहे. प्रियानो, हित आमचं कशामध्ये आहे? तर प्रियानो, देवाचा वचनाप्रमाणे आचरण करण्यामध्ये. आणि ते हित आपण साधून घेऊयात. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला देवानं पाठवले आणि देव आम्हाला त्या वचनातून काय सांगत आहे, आम्ही कुठं असलं पाहिजे आणि आम्ही काय असलं पाहिजे आणि आता आम्ही कसं आहोत प्रियानो, याची जाणीव करून देतं आम्हाला देवाचं वचन. हालेलुया. आणि मी काही दिवसापासून मी पाहत आहोत की देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही देवाच्या कृपेत आणि देवाच्या ज्ञानात वाढा. देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचं फळ तुम्ही द्या आणि तुमच्या ज्ञानाची वृद्धी होऊ द्या. देवा आणि देवाचं वचन आम्हाला हे शिकवत आहे की सर्व प्रकारच्या सामर्थ्याने तुम्ही समर्थ व्हा. हालेलुया. प्रियानो, ती गोष्ट करणं अतिशय आणि गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही राहणं अतिशय गरजेचं आहे. प्रियानो, आम्हाला धीराची गरज आहे, आम्हाला धीर आवश्यकता आहे, आम्हाला सहनशीलता आवश्यकता आहे, सहनशीलतेची अगत्य आहे. आणि मग प्रियानो, आम्ही त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आम्ही पाहतो आणि याकोबाच्या पत्रामध्ये आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं 5वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन, 8, 9, 10 घ्या. तुम्हीही धीर धरा, तुम्ही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकावर चिडून कुरकुर करू नका. एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दारानजीक उभा आहे. न्यायाधीश दारानजीक उभा आहे. बंधूंनो, जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले,
त्यांचे दुःख सहन व त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या. पहा ज्यांनी सहन केले ज्यांनी सहन केले त्यास आपण धन्य म्हणतो. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्ही पाहिले. बस या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला संत देवबाप ही वचनं आमच्यासाठी आशीर्वादित करो. हालेलुया. प्रियानो, या ठिकाणी त्याचं हेडिंग आहे याकोबाच्या पत्राचं सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध या ठिकाणी केलेला आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी प्रभूच्या दुसऱ्या आगमनाविषयी सांगितलेलं आहे. काय त्या ठिकाणी लिहिले आहे? अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. हालेलुया. प्रियानो, तो पिकाची आशा करत आहे. आम्ही पाहतो मोलवान पिकाची वाट पाहत आहे आणि वाट पाहण्यासाठी त्यामध्ये कुठला गुण आवश्यक आहे? तो धीरानं वाट पाहते. कुठली वाट पाहते? पहिला आणि शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. कारण धीर धरल्यानंतर आम्हाला पीक मिळतं. प्रियानो, धीर धरल्यानंतर आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो. आणि म्हणतो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. म्हणून आम्ही त्या वचनाकडे येणार आहोत. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कलसेकराच्या पत्रामध्ये की सर्व प्रकारची संत आणि धीर तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावं. कशासाठी धीराची आवश्यकता आहे? कारण प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला मोलवान पिकाची वाट पाहत असता त्याला पहिला आणि शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी धीर धरतो, तसं आम्ही धीर धरणं गरजेचं आहे. आम्हाला काय मिळणार आहे? आम्हाला जीवनाचा मुकुट मिळणार आहे. आम्हाला सार्वकालिक वतन मिळणार आहे. आम्ही त्या वतनामध्ये प्रशस्त प्रवेश होणार आहे. केव्हा होणार आहे? जेव्हा आम्ही संत आणि धीर आनंदासह आम्ही प्राप्त करून घेतो. त्या आणि म्हणून या ठिकाणी धीराची का गरज आहे? कारण प्रभूचं आगमन जवळ आलेलं आहे. प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा आणि त्याचं आगमन जवळ आलेलं आहे. पहा, त्या 8व्या वचनामध्ये सांगितलं तुम्ही धीर धरा, आपली अंतःकरण स्थिर करा, कारण प्रभूचे आगमन जवळ आलेले आहे. हालेलुया. काय लिहिलंय? की तुम्ही ही धीर धरा. ज्याप्रमाणे शेतकरी मोलवान पिकासाठी धीर धरतो पहिल्या आणि शेवटल्या पावसाचा, त्याप्रमाणे सार्वकालिक जीवनासाठी, जीवनाच्या मुकुटासाठी तुम्हाला धीर धरायचा आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा. कशाने स्थिर करा? देवाच्या कृपेनं स्थिर करा, देवाच्या ज्ञानानं स्थिर करा. तुमच्या अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. हालेलुया. म्हणून या ठिकाणी बायबल सांगतो तुम्ही धीर धरा. ज्याप्रमाणे शेतकरी धीर देतो मोलवान पिकासाठी, त्याप्रमाणे सार्वकालिक जीवनाच्या वतनासाठी, सार्वकालिक जीवनाच्या मुकुटासाठी तुम्ही धीर धरा. कारण जीवन देणारा, मुकुट देणारा, न्याय करणारा प्रभूचं आगमन जवळ आलेलं आहे. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. हालेलुया. माझ्या भावांनो, बहिणीनं, म्हणून आम्ही धीर धरणं गरजेचं आहे. शेवटचा आम्ही पाहतो अग्नी आणि गंधकाच्या द्वारे, आणि मी पाहतो अग्नीच्या द्वारे आणि पृथ्वीचा नाश होणार आहे. आणि काही दिवसापूर्वी मी वाचलं की अशा कित्येक तरी राष्ट्र आहेत की ज्यांच्याकडं आज अणुबॉम्ब तयार आहे. प्रियानो, ते अणुबॉम्ब इतका प्रचंड आणि विध्वंसक आहेत की ते सर्व जर फुटले तर कितीतरी वेळा पृथ्वीचा नाश होईल, असं त्याच्यामध्ये क्षमता आहे. प्रियानो, आज आम्ही जगाची परिस्थिती पाहत आहोत. सर्व प्रकारची हवालदिल अवस्था आहे. प्रियानो, लोक सैरवैर धावत आहेत. प्रियानो, स्थिरता नाही, स्वतःचं वतन नाही, स्वतःच्या वतनातून परागंदा होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. पण बायबल आम्हाला सांगतं धन्य आहे ते लोक जे देवावर विश्वास ठेवतात. हालेलुया. धन्य आहे ते लोक जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, कारण त्या ख्रिस्तानं तुम्हाला, मला, आमच्यासाठी स्थिर असं वतन निर्माण केलेलं आहे. हालेलुया. येशू म्हणतो मी जातो, तुमच्यासाठी जागा तयार करतो. माझ्या पित्याच्या घरी राहायला पुष्कळ जागा आहे. नसतं तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं.
आणि एकदा का जागा तयार झाली मी पुन्हा येईन आणि तुम्हाला मी घेऊन जाईल प्रियानो. आणि ती जागा अशी आहे तिथं तुम्हाला कोणी भीती दाखवणार नाही, तिथं तुम्हाला कोणी काढून टाकणार नाही, तिथं तुम्हाला कोणी हाकलून देणार नाही, कारण ते तुमचा हक्काचं आहे, तुमच्या पित्यानं दिलेला आहे, तुमच्या पित्याकडनं. आणि तुम्हाला वारसा हक्क तो मिळालेला आहे, तो सेनाधीश परमेश्वर ज्यानं आमच्यावर आगापे प्रीती केली, ज्यानं आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. त्या पित्याचं आमच्यावर असलेले उपकार आहेत प्रियानो. हालेलुया. आणि मग प्रियानो आम्ही धीर धरा, अगदी थोडा वेळ राहिलेला आहे, प्रभू आमचा येत आहे. आणि मग बायबलमध्ये सांगतो तुम्ही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. आणि मग प्रियानो धीराची आवश्यकता काय आहे इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. धीर कशासाठी हवं आहे इथं स्पष्टीकरण आम्हाला दिलेलं आहे. पुढे काय लिहिलंय तुमच्या, कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. या आठवड्याचं हे वचन आहे याकोबाचं पत्र, याचा 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन आलं. पुढे 9व्या वचनामध्ये काय लिहिलंय वाचा जरा. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून बंधूंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकावर चिडून कुरकुर करू नका. एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. पहा न्यायाधीश दारानजीक उभा आहे. पहा न्यायाधीश जो आहे तो न्याय करताना तो पक्षपात करत नाही प्रियानो. न्यायाधीश दारानजीक उभा आहे. हालेलुया. म्हणून बायबल सांगतो बंधूंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. याचा अर्थ तुम्ही जर एकमेकांवर चिडला, एकमेकांवर चिडून कुरकुर केली तर तुम्ही काय ठरणार आहात? दोषी ठरणार आहात. आणि दोषी ठरल्यानंतर शासन ठरलेलं आहे, दोषी ठरल्यानंतर न्याय ठरलेला आहे, दोषी ठरल्यानंतर त्याचे परिणाम त्याचे ठरलेले, दुष्परिणाम त्याचे ठरलेले, ते तुम्हाला उपभोगायला ते तुम्हाला भोगावे लागतील. आणि मग प्रियानो शेवटच्या काळामध्ये लक्षात ठेवा, मंडळीमध्ये राहत असताना, मंडळीमध्ये प्रभूसाठी एकत्र येत असताना प्रियानो एकमेकांवर चिडू नका, एकमेकांचे दोष काढू नका, एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. कुरकुरीनं तुमचे आणि तुम्ही दोषी ठरणार आहात. एकमेकांवर चिडून तुम्ही दोषी ठरणार आहात तर तुम्ही काय करा? एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांना उचलून घ्या, प्रबंध वाचा, स्तोत्रे गा, गीत गा, देवानं दिलेली सेवा तुम्ही करा आणि प्रभूला प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचं फळ प्रभूला द्या आणि पाचारणाला शोभेल असं वागा प्रियानो. म्हणजे काय होणार आहे? तुम्ही दोषी ठरणार नाही तर देव तुम्हाला म्हणेल हे माझ्या भल्या आणि विश्वासू दासा हे वतन तू घे. हालेलुया. जीवनाचा मुकुट देव तुम्हाला देणार आहे. सार्वकालिक जीवनामध्ये तुमचा प्रवेश होणार आहे. तो देव एक दिवस आमच्यासाठी हे करणार आहे प्रियानो. आज जे काय आम्हाला दिसत आहे भूतलावर, जी काही सृष्टी दिसत आहे आम्ही पाहतो ती नष्ट होणार आहे, ती लयास चाललेली आहे. पण एक नवं यरूशलेम, नवीन आकाश, नवीन पृथ्वी देव तुमच्यासाठी माझ्यासाठी घडवणार आहे प्रियानो. आणि त्याच्यामध्ये आम्ही वस्ती करणार आहोत. आणि मग या ठिकाणी तो म्हणतो की बंधूंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. पण न्यायाधीश दारानजीक उभा आहे. दारानजीक म्हणजे दाराजवळ तो आलेला आहे प्रियानो. तो उभा आहे दारानजीक प्रियानो. म्हणून प्रियानो देव सर्व गोष्टी पाहतो. देवाला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत प्रियानो आणि गुप्त असं त्याजवळ काही नाही. पुढे देवाचं वचन आम्हाला काय सांगतं पहा. बंधूंनो जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले, जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सण व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या. याविषयी कित्ता घ्या प्रियानो. संदेशांकडे तुम्ही पहा. संदेश त्यांचा ऐका म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. संदेश त्यांचा ऐका म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. संदेश त्यांचा ऐका म्हणजे तुम्ही आशीर्वादित होणार आहात प्रियानो. आणि कारण त्याच्या पायावर आणि तुम्ही रचले जात आहेत. त्याचा कोण शिला प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी बायबलात सांगतो बंधूंनो जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले. कुणाच्या नावाने बोलले? ते प्रभूच्या नावाने बोलले. आणि त्यांचं दुःख सहन तुम्ही पहा. त्यांनी केलेलं दुःख, सहन केलेलं दुःख पहा. याविषयी त्यांचा आणि त्यांचा धीर याविषयी तुम्ही कित्ता व्हा. ते तो कित्ता तुम्ही घ्या प्रियानो. ते प्रभूचे सेवक आहेत. संदेश ते होते प्रियानो. देवाने त्यांना पाठवलं होतं. सुसमय इस्रायलासाठी देवाने त्यांना पाठवलं होतं त्यांची इस्रायलाची कान उघडणी करण्यासाठी. पण प्रियानो त्यांना आणि दुःख सहन करावं लागलं. आणि मी पाहतो त्याच्याविषयी आणि त्यांचा धीर याविषयी तुम्ही त्यांचा कित्ता व्हा. बायबल मला सांगतं प्रियानो. त्याने अनेक प्रकारचे दुःख सहन केले. मरणप्राय यातना त्यांनी सहन केला प्रियानो. पण त्यांनी खुरखुर कधी केली नाही. त्यांनी कधी देवाविरुद्ध आणि बंडाई कधी केली नाही प्रियानो. त्या सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी प्रभूला धन्यवाद दिले. दुरून ते आम्ही पाहतो त्यांनी आणि कबूल केलं की या जगामध्ये आम्ही परकी आणि प्रवासी आहोत. हालेलुया. त्यांना वचन फळ मिळालं नाही. त्यांनी दुरून ती पाहिली प्रियानो आणि त्यांनी कबूल केलं की या आणि जगामध्ये आम्ही परकी आणि प्रवासी आहोत. म्हणजे येणाऱ्या आणि वतनाची ते वाट पाहत होते प्रियानो.
त्यांनी दुःख सहन केले नाही, त्याचा कित्ता तुम्ही व्हा. पुन्हा एकदा सांगतो, बहुत प्रकारच्या संकटातून मंडळीला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करावा लागणार आहे. म्हणून ते दिवस आले प्रियानो, आणि जरी संकट आली तरी धीर धरा. हालेलुया. कारण धीराचं आणि फळ काय आहे, धीरानं काय तुम्हाला मिळणार आहे? मोलवान पीक. कुठलं ते मोलवान पीक आहे? तुमच्यासाठी माझ्यासाठी जीवनाचा मुकुट आहे प्रियानो. सार्वकालिक जीवनाचं वतन ते तुम्हाला देव आणि मला तो देणार आहे. आणि मग तो म्हणतो की संदेश त्यांचे, आणि जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता व्हा. त्यांचं दुःख सहन बघा, त्यांच्या धीराविषयी तुम्ही वाचा, त्यांच्या धीराविषयी तुम्ही ऐका, त्यांच्या दुःख सहनाविषयी तुम्ही ऐका आणि त्याचं कित्ता व्हा. कुरकुर करू नका, निराश होऊ नका, देवाविरुद्ध बोलू नका. तर सर्व परिस्थितीमध्ये एकच म्हणा, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं प्रियानो. शद्रक, मेशक, अबेदनगोला आणि 7 पट तप्त भट्टीमध्ये त्यांना टाकलं प्रियानो. आम्ही पाहतो सर्व प्रकारची आणि योबाविषयी पुढे सांगितलेलं आहे, त्याचं दुःख सणाविषयी सांगितलंय प्रियानो. नव्या करामध्ये आम्ही पौलाविषयी पाहतो प्रियानो. सर्व प्रकारच्या संकटाला तो सामोरा गेला, त्याच्या धीराविषयी आम्ही पाहिलं प्रियानो. आम्ही पाहतो आणि तो म्हणतो राहिलाय ते एकच जीवनाचा मुकुट, आणि तो मुकुट केवळ मलाच नाही तर प्रभूचं दुसरे ज्यांना त्या प्रगट होणं, ज्यांना प्रिय आहे त्या प्रत्येकाला तो आहे प्रिया. आणि मग प्रियानो बायबल सांगतं, बंधुजनो जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या. पहा, ज्यांनी सहन केले त्यास आपण धन्य म्हणतो. ज्यावेळेस तुम्ही सहन करता तुम्हाला धन्य म्हटलं जाईल, कारण ज्यांनी सहन केलं त्यांना आम्ही काय म्हणतो? धन्य म्हणतो. मग ज्या अर्थी तुमच्यावर संकट आली तर प्रियानो तुम्ही धीर धरा. आम्ही पाहतो ती संकटाला आणि सहन करा, आनंदा सहते आणि तुमच्यामध्ये धीर तुम्हाला प्राप्त होऊ द्या, म्हणजे तुम्हाला धन्य म्हणण्यात येईल. म्हणून बायबल मला काय सांगतं की तो म्हणेल, धन्य माझा विश्वासू आणि भल्या दासा, हे वतन तू घे. हालेलुया. जे दुःख सहन करतात, ज्यांनी सहन केलं त्यास आपण धन्य म्हणतो. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो पाहिला आहे. त्याचा शेवट वाईट झाला का? त्याचा शेवट दुःखाचा झाला का? प्रियानो, जे काही त्यांनी गमावलं त्याच्या कितीतरी पट अधिक देवाने योबाला दिलं प्रियानो. हे झालं धीराविषयी प्रियानो. त्यानं धीरानं ते सहन केलं आणि मी पाहतो त्याचा शेवट काय झाला तर देवानं त्याला आशीर्वाद दिलेला आहे. देवानं त्याला भरपूरचे आशीर्वाद दिले. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्ही पाहिले. त्याच्याविषयी त्याचा अभ्यास करतात आम्हाला काय पाहायला मिळतं की देवाने त्याला सर्व काही परत दिलं. यावर आम्ही पाहतो की देव कसा आहे, प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्ही पाहिले आहे. हाल म्हणून प्रियानो, देवाचं वचन आम्ही ऐकत असताना, देवाचा संदेश आम्ही ऐकत असताना, देव आमच्यावर त्या वचनातून बोलत असताना आम्हाला काय प्राप्त होतं? आम्हाला देवाच्या स्वभावाविषयी जाणीव होते, आम्हाला देवाच्या स्वभावाविषयी ज्ञान प्राप्त होतं, आम्हाला देवाचा स्वभाव कळतो, आम्हाला देवाची जवळून ओळख होती. योबाविषयी असं मी वाचतो. म्हणून बायबल म्हणतात की त्यावरून तुम्हाला काय कळतं? देवाचा स्वभाव कसा आहे? देव कनवाळू आहे, देव फार कनवाळू आहे आणि देव दयाळू आहे. हालेलुया. तो आमचं वाईट कधीच करणार नाही. संकट आले तरी आमचं वाईट तो कधीच करणार नाही, कारण तो स्वतः म्हणतो की संकट आणि तुम्ही अग्नीतून चालाल, अग्नी तुम्हाला पोळणार नाही. तुम्ही जलाशयातून चालणार, जलाशय तुम्हाला बुडवणार नाही. मी तुम्हाला माझ्या हातामध्ये घेतलेला आहे. हालेलुया. देव आम्हाला टाकत नाही प्रियानो, देव आम्हाला सोडत नाही. उलट तो म्हणतो की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी प्रत्येक दिवस तुमच्यावर आहे. पण जेव्हा तुमच्यावर संकट येतात प्रियानो, त्याच्यामध्ये तुम्ही धीरानं जाता प्रियानो. अग्नीतून, आणि जशी सोन्याची परीक्षा होती, जेवढं त्या अग्नीतून जाईल तेवढं सोन्याची झळाळी वाढते, त्याची चमक वाढते, त्याचं तेज वाढतं प्रियानो, त्याची शुद्धता वाढते. त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही देवाला विश्वास राहत असताना तुमच्यावर संकट येईल प्रियानो, ती संकट तुम्ही सोसाल प्रियानो, तुम्ही काय होणार आहे? तुम्ही अधिक तेजस्वी होणार आहात, तुम्हाला अधिक झळाळी येणार आहे, तुम्ही अधिक चमकदार दिसणार आहात, कारण देवाच्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात प्रियानो. आणि प्रियानो, म्हणून संकटाविषयी दुःख करू नका, त्याच्याविषयी आणि खंत बाळगू नका. देवाला विश्वास राहा, तुम्हाला पलीकडे नेणारा देव तुमच्या बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही धीरानं सहन करता एक झळाळी येते प्रियानो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सांगतं तेजस्वीतेच्या परंपरेनं तुमचा रूपांतर होत आहे. कसं रूपांतर होत आहे प्रियानो? आम्हाला त्या तेजामधून आम्हाला देव आणि त्या तेजस्वीतेपणामध्ये देव आम्हाला घेऊन जात आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, सोनं जसं अग्नीतून जात असताना प्रियानो ते अधिक त्याला झळाळी येते, अधिक त्याला तेज येतं. त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही संकटाला सामोरं जाता अधिक तुमच्यामध्ये तेज निर्माण होतं, अधिक झळाळी निर्माण होते प्रियानो, आणि तुम्हाला
आशीर्वाद काय आहे? सार्वकालिक वतन त्या ठिकाणी आहे. म्हणून आमचा देव हा कृपाळू आहे, आमचा देव फार कनवाळू आणि दयाळू देव आहे हे आम्ही पाहतो. म्हणून वचनाद्वारे आम्हाला देवाचा स्वभाव कळतो. वचनाद्वारे आम्ही कुठल्या अवस्थेमध्ये आता आहोत त्याची जाणीव आम्हाला होते प्रियानो. आणि म्हणून वचनाकडे लक्ष द्या. हवं. पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 3रा अध्याय आणि 18 वचनामध्ये आपण पुन्हा एकदा येऊयात. काय लिहिले पहा. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त, आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढा, याच्या कृपेत व ज्ञानात वाढा. त्याला आता व अनंत कालपर्यंत गौरव असो. त्याला आता व अनंत काळपर्यंत गौरव असो. पहा मंदिर पेत्र म्हणत आहे की देवाच्या कृपेत आणि ज्ञानात तुम्ही वाढा, त्याला आता आणि अनंत काळपर्यंत गौरव असो. प्रियानो, आज इतका दिवस आम्ही संदेश ऐकत आहोत. तुम्ही प्रत्येक जण प्रयत्न करत आहात का देवाच्या कृपेत वाढण्याचा, देवाच्या ज्ञानात वाढण्याचा? प्रियानो, तो प्रयत्न आम्ही करावा, त्याच्यामध्ये आम्ही वाढावं. बाकीची वाढ करायला देव समर्थ आहे. पण प्रियानो, सर्वात महत्वाची गोष्ट ज्याला तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचे ते प्रयत्न काय आहे? देवाच्या कृपेत आणि देवाच्या ज्ञानामध्ये तुम्ही वाढा. हे सगळ्यात मोठं धन आहे प्रियानो. देवाचं वचन, देवाचं ज्ञान प्रियानो, सर्वात मोठी श्रीमंती तुम्हाला त्याद्वारे मिळणार आहे. हालेलुया. आणि प्रियानो, जर तुम्ही त्याच्यामध्ये वाढत आहात, देवाच्या कृपेमध्ये वाढत आहात, देवाच्या ज्ञानात वाढत आहात, तर प्रियानो पौलाला येशू ख्रिस्त काय म्हणतो? माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. हालेलुया. त्याला जो काटा बोचत होता तो निघून जावा म्हणून त्यांनी 3दा प्रार्थना केली, पण तो निघाला नाही. तर येशू त्याला काय म्हणतो की माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. म्हणून प्रियानो, देवाच्या कृपेमध्ये आम्ही वाढणं का गरजेचं आहे? कारण संकटामध्ये आम्हाला त्याची गरज आहे. प्रियानो, आमच्या सामोर आलेल्या संकटातून जात असताना आम्हाला देवाची कृपेची गरज आहे. देवाची कृपा माझ्यासाठी पुरेशी आहे. म्हणून प्रियानो, देवाच्या ज्ञानात आणि कृपेत वाढा. देवाचं ज्ञानामध्ये वाढणं म्हणजे काय? तुम्हाला कशा रीतीनं त्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे आणि त्याचं शहाणपण तुम्हाला मिळेल. हालेलुया. देवाच्या कृपेत वाढा म्हणजे तुम्हाला कळणार आहे की देवाची कृपा माझ्यासाठी पुरेशी आहे. त्यानंतर कलसेकराच्या पत्रामध्ये आपण पाहणार आहोत. देवाचं वचन आम्हाला सांगतं, 1 अध्याय आणि त्याची 9 पासून काही वचनं वाचूयात. यावरून आम्ही ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी प्रार्थना व विनंती केल्याशिवाय राहत नाही. ती अशी की सर्व आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने भरावे. देवाची इच्छा आहे की आम्ही ज्ञानानं भरावं. पुढं यासाठी की कशासाठी भरायचं आम्हाला ज्ञानानं? यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष विण्याकरिता तुम्ही सर्व प्रकारे ज्ञानानं भरा. यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे देवाला संतोष विण्यासाठी त्याला शोभेल असं वागावं. म्हणजे ज्ञानानं भरल्याशिवाय आम्हाला देवाला शोभेल असं वागता येत नाही. ज्ञानानं भरल्याशिवाय आम्हाला देवाला संतोष होईल असं वागता येत नाही. पुढे काय लिहिले पहा. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे. ते वागणं म्हणजे काय? तर प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचं फळ आम्ही द्यावं आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. आपल्याला ज्यावेळेस तुम्ही सत्कर्माचं फळ देता प्रत्येक प्रकारचं, तुम्ही देवाच्या ज्ञानात तुमची वृद्धी होते म्हणजे ज्ञानात वृद्धी व्हावी. सर्व प्रकारची सहनता, पुढे ऐका आता, सर्व प्रकारची सहनता व धीर ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हा. का तुम्ही? आणि देवाच्या आम्ही पाहतो संत आणि धीर कशाचं ते आम्हाला हवाय? प्रभूचं आगमन जवळ होत आहे प्रियानो. आणि त्याचं आगमन जवळ झालेलं असताना आम्हाला त्या वचनामध्ये प्रवेश मिळवायचा आहे. आणि मग प्रियानो, आम्ही लेच-पेच होऊन प्रवेश मिळवू शकत नाही. तर आम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने आम्हाला भरायचं आहे प्रियानो. आम्हाला धैर्यानं पुढे जायचं आहे. नाशविल अशी माघार घेणार मी असणार नाही. तर प्रियानो, जीवनासाठी आम्ही पुढे जाणारे लोक असावेत. आणि म्हणून त्या ठिकाणी बायबल सांगतं, सर्व प्रकारची सहनता व धीर तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी. प्रभूचं आगमन जवळ आलेलं आहे. सर्व प्रकारची सहनता आणि धीर तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी. कशासाठी? तर जे मोलवान पीक जे आहे, म्हणजे जे प्रतिफळ जे आहे, ज्याप्रमाणे शेतकऱ्याला मोलवान पिकाची गरज आहे, त्याप्रमाणे विश्वासाला काय? ते सार्वकालिक वतन आहे. विश्वासाला काय? तो जीवनाचा मुगोट आहे, न कोमजणारा मुगोट.
तो आम्हाला प्राप्त जर करून घ्यायचा असेल तर सर्व प्रकारची सहनता आणि धीर आम्हाला आनंदासह प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि ते प्राप्त होण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे तर सर त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार, गौरवाचा पराक्रम काय काय आहे तर मरणावर विजय त्यानं मिळवलेला आहे. मरणाची नांगे त्याने ठेचलेली आहे. आणि मी पाहतो त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्यानं समर्थ व्हावं. प्रत्येक प्रकारचं सत्कर्म, सर्व प्रकारचं सामर्थ्य लक्षात ठेवा. देवाच्या कृपेत, देवाच्या ज्ञानात वाढा. प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचं फळ द्या आणि सर्व प्रकारच्या सामर्थ्यानं समर्थ व्हा. कशासाठी तर सहनता आणि धीर आनंदासह तुम्हाला प्राप्त व्हावी. कशासाठी ती प्राप्त व्हावी? कारण प्रभूचं आगमन जवळ येत आहे प्रियानो. संकट येतील प्रियानो. आणि म्हणून आमच्यासाठी आम्हाला ते धीर गरजेचं आहे. आमच्यासाठी आम्ही पाहतो सहनशीलता गरजेचं आहे. कारण संदेश त्यांनी ते सहन केलं. त्यांच्या धीराविषयी आम्ही पाहिलं, त्यांच्या सहनशीलतेविषयी आम्ही पाहिलं आणि त्यांचा शेवट काय झाला हे आम्ही पाहिलं आहे. आणि देव आमचा शेवट कसा करणार प्रियानो आम्हाला त्या वचनामध्ये घेऊन जाणार आहे. आम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार आहे. आणि म्हणून प्रियानो सर्व प्रकारच्या सामर्थ्यानं आम्ही समर्थ व्हावं अशी देवाची इच्छा आहे. म्हणून आम्ही पाहतो पहिलं सामर्थ्य जर काय आहे तर करिंथकराचं पत्र, पहिलं पत्र याचा पहिला अध्याय 18 वचन. कारण त्यांचा नाश होत आहे त्या वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपण आहे, तरी ज्यास तारण प्राप्त होत आहे असे आपणास ते देवाचे सामर्थ्य आहे. प्रियानो वधस्तंभाविषयी मी काय पाहिलं, काही गोष्टी पाहतात. वधस्तंभाचे लाभ आम्ही पाहिले. आणि मागच्याच आम्ही रोमकराच्या पत्राचं आणि रोमकराचं पत्र याचा 5वा अध्याय याच्या 8व्या वचनामध्ये पाहिले. आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया, ते वचन वाचूयात आणि पुढे जाऊयात आपण. परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की, परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. म्हणजे त्यानं प्रायश्चित्त केलेलं आहे आमच्यासाठी. प्रायश्चित्त करणं म्हणजे काय? मूळ आणि एक करणे आहे. त्यानं आम्हाला एक केलेलं आहे. आम्ही जे शत्रू होतो, आम्ही जे परकीय होतो अशा आम्हाला त्याने एक केलेलं आहे. आम्हाला समेटाची देणगी त्यानं दिली. त्याच अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता ते वचन प्रियानो. पुढे आम्ही पाहतो त्याचं स्पष्टीकरण मागच्या वचनात आम्ही पाहिलं. आज पुढे आम्ही पाहणार योहानाचं पहिलं पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 10वं वचन. प्रीती म्हणावी तर हीच आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठविले. आपल्या पापांचे पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठविले. पुढं प्रियजन हो, जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपण एकमेकावर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधी पाहिले नाही. आपण एकमेकावर प्रीती करतो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्ण होते. पहा, देवानं आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र दिला. वधस्तंभाचा लाभ काय आहे तर आम्हाला त्याने एक केलेला आहे प्रियानो. आमच्यासाठी त्याने प्रायश्चित्त घेतलेलं आहे. आणि मग या ठिकाणी 10व्या वचनामध्ये पाहतो देवावरचे प्रेम व एकमेकांवरचे प्रेम असं त्याचं हेडिंग आहे. काय लिहिले 10व्या वचनामध्ये? प्रीती म्हणावी तर हीच आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठविले. त्यानं प्रमाणानं सिद्ध केलं. त्यानं ते प्रमाण दिलं. मागच्याच तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो प्रमाणासे त्यानं प्रीती आणि सिद्ध असा दाखवलेलं आहे प्रियानो. आणि आम्ही पण ती प्रीती प्रमाणासे दाखवणं गरजेचं आहे. जसं त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला, आपण जर देवावर प्रीती केली तर आपण स्वतःला देवाच्या हातामध्ये समर्पित करूयात आणि देवाची जशी इच्छा आहे तसं आपण त्याच्यामध्ये चालूयात. म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतो प्रीती म्हणावी तर ही आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे
पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठविले. आपल्या पातकांचं, तुमच्या माझ्या पातकांचं प्रायश्चित्त व्हावं, आम्ही जे दूर होतो आम्हाला एक करण्यासाठी पित्याशी आमचं आणि आमचा समेट घडवण्यासाठी त्यानं आपल्या स्वपुत्राला दिलेला आहे. प्रायश्चित्त त्यानं केलेलं आहे. आम्ही एक झालेलो आहोत आणि पडदा आणि फाटलेला आहे. प्रियानो, आम्हाला देवाला आब्बा आणि बापाशी हाक मारण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. वधस्तंभाविषयीचा तो लाभ आहे माझ्या भावांना बहिणी. आम्ही देव मनुष्यानं पाप केलं आणि मनुष्य देवाच्या गौरवाला अंतरला, पण ख्रिस्तानं आणि प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वतःला देवानं आपल्या प्रिय पुत्राला पाठवलं आणि आम्हाला समेटाच्या देणगी आणि देवानं दिलेली आहे. प्रीती काय आहे तर आम्हावर प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठविले. आता प्रीती त्याने केलेली आहे, पण ती पूर्ण होणं गरजेचं आहे. ते पूर्ण होण्याची जबाबदारी मात्र तुमची आणि माझी आहे, मंडळीची ती आहे. प्रत्येक बंधूची, प्रत्येक बहिणीची ती आणि ती जबाबदारी आहे. प्रियानो, ती जबाबदारी आम्ही पार पाडावी हवं. ज्याप्रमाणे अब्राहामानं देवावर विश्वास ठेवला आणि कृतीनं तो सिद्ध केला, कृतीनं तो विश्वास पूर्ण झाला. म्हणजे विश्वास ठेवला, पण तो पूर्ण होण्यासाठी जबाबदारी कोणी का पार पाडली आणि देवाच्या कृपेनं अब्राहामाने पूर्ण केलेली. या ठिकाणी तीच गोष्ट आम्ही पाहत आहोत. प्रियानो, 11व्या वचनामध्ये मी पाहतो, प्रियजन हो, जर देवानं आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपण ही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. आमेन. म्हणजे ते एक होण्याचा जो खरा आशीर्वाद आहे, आम्ही जे परके होतो, आम्ही जे उपरे होतो, प्रियानो, ते एक होण्याचा जो आशीर्वाद आहे तो कसा पूर्ण होणार आहे? ज्यावेळेस आम्ही एकमेकांवर प्रीती करतो आहोत. देवानं माझ्यावर प्रीती केली, फार मला आनंद होतो, पण मी जर माझ्या बंधूवर प्रीती केली नाही, मी जर माझ्या बहिणीवर प्रीती केली नाही, तर प्रियानो ती प्रीती पूर्ण होणार नाही. हालेलुया. आणि प्रिय केली पाहिजे. देवाचं वचन सांगतं की आम्ही तशी प्रीती केली पाहिजे, म्हणजे देवानं जे आम्हाला एक केलेलं आहे, आम्ही एक शरीर आहोत, आम्ही त्या शरीराचे अंग आहोत, त्याचा खरा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणार आहे. जर मी तसं केलं नाही प्रियानो देवाच्या इच्छेप्रमाणे, तर तो समेटाची जे देणगी आहे, त्या देणगीचा जो आनंद किंवा त्या देणगीचा जो आशीर्वाद मला हवा आहे तो मला मिळणार नाही. म्हणून तो म्हणतो की प्रियजन हो, जर देवानं आपल्याला अशा प्रकारे प्रीती केली तर आपण ही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कुणी कधी पाहिले नाही. कुणी पाहिले का देवाला? नाही. त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे, पण देवाला कधी कुणी पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करतो, तो देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्ण होते. पहा, जी प्रीती देवानं आम्हावर केली ती माझ्या ठाई पूर्ण व्हावी, त्यासाठी कोण जबाबदार आहे? मी स्वतः. प्रत्येक उपासक स्वतः जबाबदार. आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं की आपण त्या देवाला कोणी कधी पाहिले नाही, पण आपण एकमेकांवर प्रीती करतो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्ण होते. जर आपण एकमेकांवर प्रीती करतो तर काय होतं? सर्वात महत्वाची गोष्ट, जो समेटाचा आशीर्वाद आहे, एक करण्याचा जो आशीर्वाद आहे, तो काय आहे? देव आपल्या ठाई राहतो. येशूच्या रक्ताद्वारे ती समेटाची देणगी आम्हाला मिळाली. येशूच्या मृत्यूद्वारे ती समेटाची देणगी आम्हाला मिळाली. म्हणजे काय होतं की देवानं आमच्यावर प्रीती केली आणि आम्ही जेव्हा एकमेकांवर प्रीती करतो, बंधू आम्ही एकमेकांवर प्रीती करतो, तर देव आपल्या ठाई राहतो. म्हणजे समेट आहे. लक्षात येतं? म्हणजे समेट आहे. म्हणजे देवानं आम्हावर प्रीती केली आणि तशीच आम्ही एकमेकांवर प्रीती करतो. म्हणजे काय होतं? म्हणजे देव आपल्या ठाई राहतो. म्हणजे तो समेट आमच्यामध्ये झाला आहे. देवाचा माझा समेट झालाय आणि आम्ही सर्व बंधू एक आहोत. प्रियानो, आम्ही तो समेटाचा आशीर्वाद आम्हाला मिळतो. आणि मग प्रियानो, आपण एकमेकांवर प्रीती करतो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्ण होते. पहा, ज्यावेळेस आम्ही एकमेकांवर प्रीती करतो, देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आमच्या ठाई आपल्या ठाई काय होते? पूर्ण होते. लक्षात ठेवा, जो विश्वास तुम्ही देवावर ठेवलेला आहे तो विश्वास पूर्ण होणं गरजेचं आहे. जी प्रीती देवानं तुम्हावर केलेली आहे ती तुमच्यामध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. या विश्वासाची आणि प्रीती आम्ही पाहतो ही पूर्ण होणं गरजेचं आहे. विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारे. त्याच्यामध्ये श्रेष्ठ काय आहे? प्रीती ही श्रेष्ठ आहे. विश्वास आहे, आशा आहे, प्रीती आहे.
विश्वास पूर्ण होणं गरजेचं आहे, प्रीती पूर्ण होणं गरजेचं आहे. विश्वास कसा पूर्ण होईल? अब्राहमाकडे मी पाहतो, कृतीच्या द्वारे त्याचा विश्वास काय झालेला आहे? पूर्ण झालेला आहे. त्यांनी कृती केली आणि कृती केली नाही, फक्त विश्वास ठेवला असं आहे का? तर त्याने विश्वास ठेवला आणि देवाच्या आज्ञाप्रमाणे कृती केली आणि म्हणून त्याचा विश्वास, क्रियासहित तो विश्वास पूर्ण झालेला आहे. आता देवानामावर प्रीती केली, विश्वासाविषयी मी पाहिलं की ज्याप्रमाणे कृतीने विश्वास पूर्ण होतो तसं आम्ही कृतीशील जीवन जगणं गरजेचं आहे. मित्रांनो, आमच्यामध्ये सणता असावी, आमच्यामध्ये धीर असावा, आम्ही ते धीरानं सण करावं, कृती आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे काय होणार आहे? म्हणजे देवाचा जो विश्वास तुमच्या ठाई आहे, देवावरचा विश्वास तो पूर्ण होणार आहे. दुसरी गोष्ट, जी प्रीती देवानं तुमच्यावर माझ्यावर केली ती प्रीती पूर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे त्या समेटाचा जो आनंद आहे, खरा आशीर्वाद आहे, किंवा त्या समेटाचा जो आनंद आहे तो आम्हाला प्राप्त होणार आहे. जर ख्रिस्तानं आमच्यावर प्रीती केली, आम्ही एकमेकावर प्रीती करतो, म्हणजे देव आमच्या ठाई राहतो आणि देवाची प्रीती आमच्या ठाई, आपल्या ठाई पूर्ण होते. हे पूर्णत्व होणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, मी मगाचपासून तुम्हाला सांगत आहे, मी नाही, देवाचा आत्मा सांगत आहे, कुरकुर करू नका, कुरकुर करून एकमेकांना दोष देऊ नका, चिडून एकमेकावर कुरकुर करू नका, म्हणजे तुम्ही दोषी ठरणार नाही. कुरकुर करू नका. भावांनो बहिणींनो, आता सोडून द्या हे सगळं. हालेलुया. सोडून द्या आता सगळ्या गोष्टी. आम्ही पाहतो कधी कधी आपण म्हणतो घरामध्ये वाद झाला की मग आपण कधी कधी बोलतो, आता काय राहिले आता आपलं, आता द्या वाद सोडून. वयस्कर मंडळी म्हणतात, आता काय राहिलंय आपलं, आता द्या वाद सोडून, कारण आता संपले, आपल्या आयुष्याचे दिवस संपलेत, असं आम्ही सहज म्हणून जातो प्रियानो. पण कधी ह्या गोष्टी लक्षात येत्या, काय वाद घालत बसता? प्रभूचं येणं लवकर होत झालेलं आहे. काय कुरकुर करायची आता? काय एकमेकांवर चिडायचं आता? ज्या देवानं आमच्यासाठी रक्त सांडलं, ख्रिस्तानं आमच्यासाठी रक्त सांडलं, आता आम्ही एकमेकांविषयी चिडणार, एकमेकांवर चिडणार नाही, एकमेकांवर चिडून आम्ही कुरकुर करणार नाही, आम्ही दोषी ठरणार नाही प्रियानो. आम्ही देवासमोर नीतिमत्व असं धारण केलेले लोक उभे राहणार आहोत प्रियानो. आणि देवाजवळ आम्ही तीच प्रार्थना करावी की देवा, त्या नीतिमत्वामध्ये चालण्याची कृपा आम्हाला पुरव. कोण आणि मी देवाचं आगमन झालं तर देव म्हणेल मला कोण विश्वासामध्ये सापडेल का? आज आम्ही देव आमच्याकडनं ते अपेक्षा करत आहे प्रियानो की आम्ही तो ज्यावेळेस तो येईल प्रियानो, आम्ही विश्वासामध्ये सापडावं, आम्ही धार्मिकतेमध्ये असावं, आम्ही नीतिमत्वामध्ये असावं, आम्ही त्या शरीराला घट्ट बांधलेलं असावं, आम्ही मंडळीमध्ये एक असावं प्रियानो. आणि म्हणून आजपासून कुरकुर, चिडचिड करणं, दोष देणं बंद करा. हालेलुया. एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांना उचलून धरा. देवानं आमच्यावर प्रीती केली तसं आपण एकमेकांवर प्रीती करू. म्हणजे काय होणार आहे? तो समेटाचा आशीर्वाद, म्हणजे देव आपल्या ठाई राहणार आहे. याचा अर्थ, जर आम्ही एकमेकांवर प्रीती केली नाही, आम्ही कुरकुर करत बसलो, आम्ही एकमेकांवर चिडत बसलो, तर देव आमच्या ठाई राहणार नाही. आणि देव जर आमच्या ठाई राहणार नाही तर त्याची प्रीती आमच्या ठाई पूर्ण होणार. आणि प्रियानो, जर पूर्ण नाही, पूर्ण व्हा. जसा मी परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवला तो विश्वास पूर्ण होऊ द्या. ज्या देवावर तुम्ही प्रीती करत आहात ती प्रीती पूर्ण होऊ द्या प्रियानो. आणि म्हणून मंडळीचं ऐक्य अतिशय महत्वाचं आहे. म्हणून प्रभू येशू म्हणतो, मी माझी मंडळी खडकावर रचेल आणि अधोलोकाच्या द्वाराचं तिच्या पुढं काही चालणार नाही. आपण एक आहोत प्रियानो, आम्ही एक शरीर आहोत प्रियानो. ख्रिस्ता देवानं आमच्यावर प्रीती केली, प्रायश्चित्त होण्यासाठी आपला प्रिय पुत्राला त्याने दिलं, त्यांनी आपल्यावर एक प्रीती केली आणि आम्हाला त्या प्रीतीची जाणीव करून दिली. आम्ही एकमेकांवर प्रीती करावी, म्हणजे देव आपल्या ठाई राहणार आहे, म्हणजेच तो समेटाचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, देवाची प्रीती आपल्या ठाई पूर्ण होणार आहे. तो एक आम्हाला करणारा देव आहे. म्हणून आम्ही एक होऊन राहूयात प्रियानो. एक आमचा विचार असणं गरजेचं आहे. आमचा एका चित्ताचं, एका दिलाचं आम्ही असणं गरजेचं आहे. कारण समय आणि वधस्तंभाचा लाभ काय, त्यानं मला एक केलेला आहे. त्याप्रमाणे योहानाचं पहिलं पत्र, याचा 2रा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. काय लिहिलं पहिला 2:2 ना? त्या ठिकाणी अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर धार्मिक असं जो ख्रिस्त येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवार आहे, तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे.
बायबल काय सांगतं योहान 3:16, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतो, तोच म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. देवाजवळ तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे, आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे. प्रायश्चित्त म्हणजे आम्ही पाहतो एक करणं आहे. जे आम्ही विखरलेले होतो, मेंढका नसलेल्या मेंढराप्रमाणे आम्ही बहकून गेलो होतो, त्याने आमच्यासाठी प्रायश्चित्त केलं आणि त्यानं आम्हाला एक केलं. केवळ आपल्यालाच नाही, आपल्याच पापाबद्दल नाही, तर सर्व जगाच्याही पापाबद्दल त्यानं प्रायश्चित्त केलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो त्यानं आम्हाला एक केलेलं आहे, वधस्तंभाचा लाभ आहे. हालेलुया. आम्हाला त्याने एक केलंय म्हणून आम्ही एकमेकांविषयी कुरकुर करणार नाही. मंडळी आम्ही आहोत प्रियानो, ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताची वधू, आणि देव वधूला घेऊन जायला येणार आहे. वर आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. कोण आहे? वर आहे. आणि तो कुणाला घेऊन जायला येणार आहे? वधूला घेऊन जायला येणार आहे. मग वधू कशी आहे? तिनं स्वतःला शृंगारलेलं आहे. तिनं स्वतःला सजवलेलं आहे प्रियानो. आज आमची आध्यात्मिक स्थिती तशी असावी प्रियानो, आम्ही स्वतःला सजवणं गरजेचं आहे. आध्यात्मिक दृष्ट्या देवाच्या वचनाच्या द्वारे, उपासनेच्या द्वारे, निरंतर प्रार्थनेच्या द्वारे, निरंतर स्तवन करण्याच्या द्वारे, देवाच्या आज्ञेप्रमाणे वागण्याच्या द्वारे आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही स्वतःला सजवावं हवं. नवरी म्हटली की लोकांच्या समोर लगेच एक चित्र येतं, शृंगार केलेली हवं. बरोबर? शृंगारलेली नवरी म्हणजे शृंगार आहे. कधी नवरी पाहिली का असे काहीतरी तिने काही दागिने घातले नाही, कसले तरी कपडे घातले, अशी नवरी असू शकते का? नाही. शृंगार असतो प्रियानो. आध्यात्मिक दृष्ट्या आमचा शृंगार असणं गरजेचं आहे. आम्ही स्वतःला सजवणं गरजेचं आहे. कसं तुम्ही स्वतःला सजवणार आहात? की आता लगेच शृंगार करा म्हणजे चांगले कपडे दागिने असं आहे का? नाही प्रियानो. आध्यात्मिक शृंगार त्याच्याविषयी म्हटलेला आहे. आध्यात्मिक शृंगार म्हणजे काय? तुम्ही नित्य परमेश्वराची आराधना करा म्हणजे तो तुमच्या आध्यात्मिक शृंगार आहे. तुम्ही नित्य प्रभूची आणि प्रार्थना करा, ते एक शृंगार आहे प्रियानो. तुम्ही नित्य प्रभूला आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे चाला, त्याच्या वचनाप्रमाणे चाला, देवावर प्रीती तुम्ही करा म्हणजे तो एक शृंगार आहे. स्वतःला आम्ही सजवावं, स्वतःला आम्ही सज्ज करावं. वर येत आहे, वर येत आहे. वधू शृंगार करून आपल्या वराची वाट पाहते. त्याप्रमाणे आपण मंडळी आहोत, आपण चर्च आहोत, आपण त्या वराची वधू आहोत. आणि म्हणून त्याचं येणं जर जवळ झालेलं आहे तर माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आपण आध्यात्मिक दृष्ट्या स्वतःला शृंगारित करूयात. धार्मिकतेची वस्त्र देवाने आम्हाला घातलेली आहेत प्रियानो. ती डागविरीत सुरकुतविरीत असू द्यात प्रियानो. तो एक शृंगार आहे प्रियानो. आमच्यासाठी मौल्यवान अलंकार काय आहे? तर देवाचं वचन, उपासकाच्या आणि उपदेशकाचे शब्द जे आहेत त्याचं शिक्षण आहे प्रियानो. ते आमच्या कानासाठी आणि एक प्रकारचा दागिना आहे. त्याच्याद्वारे आम्ही स्वतःला सजवणं गरजेचं आहे. हवं निरंतर प्रार्थनेच्या द्वारे, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याच्या द्वारे, प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचं फळ देऊन आम्ही स्वतःला सजवावं प्रियानो. सर्व प्रकारच्या सामर्थ्यानं भरून आम्ही स्वतःला सजवावं प्रियानो. सर्व देवाच्या सर्व ज्ञानात आणि कृपेत आम्ही वाढावं आणि त्याद्वारे आम्ही स्वतःला सजवावं. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. हालेलुया. आणि मग प्रियानो ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. देवानं आम्हाला एक केले आहे. पुढच्या वेळेस आम्ही पाहणार आहोत खंडणी त्याने आमच्यासाठी दिलेली आहे आणि त्याविषयी देवाच्या कृपेनं आपण पुढच्या रविवारी पाहणार प्रियानो. आज जे आम्ही ऐकलं प्रियानो, आपण काळजीपूर्वक त्याच्यावर मनन करूयात आपण भावानं बहिणीनो, आणि त्या वचनाप्रमाणे आपण चालूयात. देवानं आम्हाला एक केलंय. पुन्हा एकदा सांगतो, देवानं आम्हावर प्रीती केली. पुन्हा ते वचन वाचा बरं. 4 अध्याय 10 वचन आहे ना ते. 1 योहान 4 वाचा. प्रीती म्हणावी तर हीच, प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हामावर प्रीती तर केली त्याने तुम्हामावर प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठविले. पुढं, प्रियजन हो, जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली, देवानं आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली,
तर आपणही एकमेकावर प्रीती केली हा, पाहिजे. तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे, म्हणजे देव आपल्या ठाई राहील आणि देवाची आपल्यामध्ये प्रीती पूर्ण होईल. पुन्हा एकदा विश्वास पूर्ण होऊ द्यात कृतीच्या द्वारे. हालेलुया. एकमेकांवर प्रीती करा आणि देवाची प्रीती पूर्ण होऊ द्या. ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. देवानं प्रीती केली, पण पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र मंडळीची आहे, प्रत्येक उपासकाचे. म्हणून एकमेकांवर प्रेम करा, चिडू नका, कुरकुर करू नका, म्हणजे तुम्हाला तुमच्या पदाला दोष पडणार नाही. देव बाप करो आणि एकमेकांवर प्रीती करण्यासाठी देव तुम्हाला कृपा पुरव. यस, आपले डोळे आपण बंद करूयात. प्रभूच्या चरणापासून आपल्या चरणाजवळ आपण येऊयात. हालेलुया, हालेलुया. ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड. वी वर्शिप यू जीसस. हालेलुया. त्यानं आम्हावर प्रीती केली, म्हणजे आम्हासाठी त्यानं स्वपुत्र दिला. जशी त्यानं आम्हावर प्रीती केली, आमच्यासाठी प्रायश्चित्त केलं, तसं आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जर आम्ही एकमेकांवर प्रीती करतो तर प्रभू आपल्या ठाई राहतो, म्हणजेच समेटाचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आणि देवाची प्रीती आमच्यामध्ये पूर्ण होते. आणि ती जबाबदारी, देवाची प्रीती आमच्यामध्ये पूर्ण होण्याची सर्व जबाबदारी ही प्रत्येक उपासकाची आहे. म्हणून चिडून कुरकुर करू नका, म्हणजे तुम्हाला दोष लावण्यात येणार नाही. एकमेकांवर चिडू नका, कुरकुर करू नका. जर तुम्ही तसं केलं तर तुम्ही दोषी ठरणार आहात. न्यायाधीश दारानजीक उभा आहे. पण जर तुम्ही कुरकुर करत नाही, चिडचिड करत नाही, तर जशी देवानं तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करता, तर समेट होतो. देव तुमच्या ठाई, माझ्या ठाई मंडळीमध्ये वास करतो आणि देवाची प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होते. म्हणून जो विश्वास तुमचा माझा देवावर आहे तो आम्हाला पूर्ण करायचा आहे कृतीच्या द्वारे. जी प्रीती, त्याचा अनुभव तुम्ही आणि मी रोज घेत आहोत, ते प्रीती पूर्ण होण्यासाठी आपण एकमेकांवर प्रेम करूयात, म्हणजे तो समेटातला खरा आनंद देव तुम्हाला आणि मला देणार आहे. सहनता, धीर, आनंदासह आम्हाला प्राप्त व्हावी, म्हणजे सर्व प्रकारच्या सामर्थ्यानं आम्ही समर्थ हो. आणि प्रियानो, धीर आणि सहनता यासाठीच आम्हाला हवी आहे की सार्वकालिक वतन, सार्वकालिक जीवनाचा मुकुट तुम्हाला आणि मला मिळवायचा आहे. त्या प्रभूला आपण म्हणूया, देवा, सर्व प्रकारची सहनता आणि धीर आनंदासह प्राप्त व्हावं, म्हणून सर्व प्रकारच्या सामर्थ्यानं आम्हाला समर्थ कर, मंडळीला समर्थ कर. तुझ्या ज्ञानात, तुझ्या कृपेत आम्हाला वाढव. प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचं फळ आम्ही देऊन तुला आम्ही संतोष व्हावं, तुझं गौरव आम्ही करावं, अशी कृपा आम्हाला पुरव आणि ज्ञानात आमची वृद्धी होईल. आज देवाजवळ आपण हाक मारूयात. प्रभूचं आगमन जवळ झालेलं आहे. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचे. यास आपण प्रार्थना करूयात. या वचनाबद्दल देवाचं उपकार स्मरण करूयात, प्रार्थना करूयात. बंधू शशिकांत यास आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवतील. ज्यांचे वाढदिवस मागच्या आठवड्यामध्ये झाले त्यांच्यासाठी ते प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो, तुला उंचावतो माझ्या जिवंत देवा. आपल्या प्रियजनास लागेल ती झोपेत देणाऱ्या माझ्या जिवंत देवा, या दिवसांमध्ये मंडळीची जी काही गरज आहे मादेवा, ती तुझ्या वचनांच्या द्वारे तू पुरवत आहेस मादेवा. या दिवसांमध्ये वचनरूपी जलस्नानाने मंडळीला तू शुद्ध करतायस, पवित्र करतायस मादेवा. यासाठी की प्रभू ही मंडळी तुला मादेवा डागवी, सुरकती विरहित, निर्दोष आणि पवित्र अशी तुला सादर व्हावी माझ्या देवा. आणि तू जेव्हा केव्हा येशील माझ्या देवा, त्यावेळेस प्रत्येकाविषयी तुझी हीच साक्ष असावी. शाब्बास, भल्या व विश्वासू दासा आपले वतन घ्यावे असे. याप्रमाणे प्रभूजी तुझी कृपा आम्हा प्रत्येकाला प्राप्त व्हावी आणि त्या वचनांप्रमाणे आम्ही चालावं, बोलावं, वर्तनक्रम करावं.
अशी कृपा आम्हा प्रत्येकाला पुरव अशा मी तुझ्याकडे विनंती करतो. आज पुन्हा एक बार मा देवा तुझ्या वचनांच्या द्वारे उत्तेजन दिलास, बोध केलास मा देवा, आणि माझ्या जिवंत देवा आता प्रभू आमची जबाबदारी आहे मा देवा, जशी तू आम्हावर प्रीती केलीस मा देवा तशी तुझी ती प्रीती आम्ही एकमेकावर करण्यासाठी लागणार दैवी कृपा आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. तुझ्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाला भर, तुझ्या अभिषेकाने आम्हा प्रत्येकाला चालू असे मी तुला विनंती करतो मा देवा. प्रभूजी तू दिलेल्या अवर्णनीय दानाबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही तुझे आभार मानतो मा देवा. आमच्या पातकांबद्दल तो घाया झाला मा देवा, याचं मर्म प्रत्येकाला समजू दे अशा मी तुला विनंती करतो मा देवा. आणि या सर्व प्रीतीच्या द्वारे मा देवा प्रभूजी एकमेकांवर प्रीती करण्यासाठी लागणारी दैवी कृपा आम्हा प्रत्येकाला प्राप्त होते. तुझा अनुग्रह आम्हा प्रत्येकाला कर अशी तुला विनंती करतो. आमच्यातला सर्व प्रकारचा द्वेष, मत्सर, कटुत्व, निंदा, तिरस्कार, अपशब्द निघून जाऊ द्यास तुला विनंती करतो. कुरकरीचा आत्मा आमच्यातून निघून जाऊ द्या अशी मी तुला विनंती करतो मा देवा. आणि या आठवड्याचं जे वचन तू दिलंस मा देवा, तुम्ही धीर धरा आणि आपली अंतकणे स्थिर करा, कारण प्रभूचं आगमन जवळ आलं मा देवा. आणि म्हणून प्रभूजी तुझं आगमन जवळ येत असताना मा देवा प्रभूजी सर्वतोपरी मा देवा तुला प्रभूजी सामोर येण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर तुला विनंती करतो मा देवा. ज्याप्रमाणे नवरी शृंगारलेली होऊन माझ्या देवा तुला वराला सादर होते मा देवा, त्याप्रमाणे आम्ही तुला सादर होण्यासाठी लागणार दैवी कृपा आम्हा प्रत्येकाला प्रभू. त्यासाठी सर्व जुनपण काढून टाकाशे मी तुला विनंती करतो मा देवा. आणि तुला हवं तसं शास्त्रोक्त पद्धती तुला सादर होण्यासाठी तुझी कृपा आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. तुझी मंडळीला कृपा प्राप्त होऊ दे तुला विनंती करतो मा देवा. आणि जेव्हा केव्हा तू येशील मा देवा त्या नव्या यरूशलेमामध्ये, नव्या प्रभूजी त्या भूतलाव आकाशाच्या मध्ये मा देवा आम्हा प्रत्येकाचं मंडळीचं उचलणं तुझ्याबरोबर होऊ दे अशा मी तुला विनंती करतो मा देवा. आज पुन्हा एक वार मा देवा तुझ्या दासाला मा देवा आमच्या प्रिय पाशांना तू वापरात आणलंस मा देवा. रोजी तुझी वचनं मा देवा त्यांच्या अंतकणामध्ये तू घातलीस मा देवा, आणि त्या वचनांच्या द्वारे आम्हा प्रत्येकाला पुन्हा एक वार तू बोललास त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभूजी. आता प्रभू ज्या प्रियजनांचे मागील आठवड्याभरामध्ये किंवा आज ज्यांचा वाढदिवस अशा प्रत्येकासाठी मा तुझ्याकडे विनंती करतो मा देवा. ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे मा देवा अशा प्रत्येकासाठी तुझ्याकडे विनंती करतो मा देवा. सर्व आबाल वृद्ध घेऊन आज पुन्हा एक वार मा देवा किरमीची मनात मागल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या रक्ताच्या अंगणाखाली या प्रत्येकाला आम्ही आणतो माझ्या देवा. या प्रत्येकाला तुझा सहवास लाभू दे, तुझं सानिध्य लाभू दे, तुझं दर्शन घडू देस तुला विनंती करतो माझ्या देवा. तुझ्या चांगुलपणाचा अनुभव प्रत्येकाला तू दे असे तुला विनंती करतो. सर्व वस्तू संपन्न त्यांना तू कर तुला विनंती करतो मा देवा. औदर्य संपत्ती त्यांना विपुल प्राप्त होऊ देस तुला विनंती करतो. कल्याण देव वरदान घेऊन या प्रत्येकाला सामोरा ये असे मी तुला विनंती करतो. आपल्या संपन्न प्रत्येकाच्या गरजा ख्रिस्त येशूच्या नावामध्ये मोठ्या गौरवाने पुरवल्या जाऊ दे असे मी तुला विनंती करतो मा देवा. आणि प्रत्येकानं हेच म्हणावं परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. या सनातन दयेचा अनुभव प्रत्येकाला प्राप्त होऊ दे अशा मी तुला विनंती करतो मा देवा. रोजी त्यांच्या आयुष्याची तू वृद्धिंगत त्यांना आयुष्य दिलंस मा देवा. आयुष्याची मर्यादित त्यांची वृद्धिंगत केलीस माझ्या जिवंत देवा. तुझं भय धरण्याचे सर्व आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या नावामध्ये त्यांना प्राप्त होऊ देस तुला विनंती करतो मा देवा. तुझं भय त्यांच्या अंतकणामध्ये राज्य करू देस तुला विनंती करतो मा देवा. आणि माझ्या जिवंत देवा तुझं गौरव या प्रत्येकाच्या ठाई तू प्रगट केलंस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रत्येकाला तुझी कृपा प्राप्त झाली, तुझा अनुग्रह प्राप्त झाला माझ्या जिवंत देवा. ज्याप्रमाणे नोहा तुझी कृपा दृष्टी होती, ज्याप्रमाणे प्रभूजी पोलाल तू म्हणालास माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे, तशी प्रत्येकासाठी तुझी कृपा विपुल होऊ दे. आणि माझ्या जिवंत देवा तुझ्या भयात, तुझ्या कृपेत, तुझ्या सामर्थ्यामध्ये प्रत्येकाची वाटचाल असू दे अशा मी तुला विनंती करतो माझे देवा. आज पुन्हा एक वर्मा देवा प्रभूजी तुझ्या समक्षतेनं तुझ्या साळी आम्हा प्रत्येकाला भरलंस मा देवा. आठवड्याभरासाठी ही शिदोरी आम्हा प्रत्येकाला दिलीस माझ्या देवा. या वचनातून आम्ही मनन करावं, चिंतन करावं माझ्या देवा, आणि त्याप्रमाणे तुला सादर व्हावं अशा मी तुला विनंती करतो मा देवा. पुन्हा एक वार मा देवा सर्व जगाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो मा देवा. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती प्रत्येक ठिकाणी प्राप्त होऊ दे तुला विनंती करतो मा देवा. तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तुझे प्रत्येकाला तू दे अशा मी तुला विनंती करतो. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आत्म्याच्या प्रभावाने होणाऱ्या फलप्राप्तीने प्रत्येकाला भर अशी विनंती करत सर्व गोष्टी तुला धन्यवाद देत, आभार म्हणत, सर्व गोष्टीचा सर्व सिंह तुझ्या नावाला देत, सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवपित्याचा गौरव आम्हा प्रत्येकाकडे होऊ दे अशी विनंती करत प्रार्थना विनंती ख्रिस्त येशूच्या द्वारे मागतो पित्या तू ऐक. आमेन आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता
तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रियजनांबरोबर आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.